नमस्कार, आनंदी आयडियामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत योगासन करताना घेण्याची काही महत्त्वाची काळजी। थोडक्यात नियम। पहिली आहे शरीराची स्थिती। प्रत्येक योगासन योग्य स्थितीत करणे आवश्यक आहे। चुकीच्या स्थितीने योगासन केल्यामुळे शरीराला इजा होऊ शकते। दुसरा आहे श्वासोच्छ्वास। योगासन करताना श्वास उच्छ्वासाची योग्य पद्धत वापरावी। श्वासोच्छ्वासाच्या योगासनाबरोबर केलेल्या योग्य तालामुळे योगाचे फायदे अधिक मिळतात। नेक्स्ट आहे वॉर्मअप। योगासनापूर्वी थोडेसे वॉर्मअप करणे गरजेचे आहे। यामुळे शरीराची तयारी होऊन इजा होण्याची शक्यता कमी होते। नेक्स्ट आहे प्रशिक्षण। योगासनासाठी एक प्रशिक्षण योग शिक्षकाचा सल्ला घ्यावा। त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाने योगाचा योग्य पद्धतीने अभ्यास होतो। नेक्स्ट आहे वेदना टाळा। कोणतेही योगासन करताना वेदना किंवा असुविधा वाटल्यास ते लगेच थांबवावे। आपल्या शरीराच्या मर्यादांचा आदर करणे आवश्यक आहे। नेक्स्ट आहे योगासनाचा क्रम। योगासनाचा योग्य क्रम पाळावा। यामुळे शरीरातील ऊर्जा प्रवाह सुलभ होतो। योगासनाची योग्य वेळ। योग करण्यासाठी सकाळी लवकर आणि खाली रिकाम्या पोटाने योगासन करणे योग्य मानले जाते। हे मन शांती आणि ऊर्जा वाढवण्यास मदत करते। नेक्स्ट आहे आहार। योगासन करण्यापूर्वी कमीत कमी 2 ते 3 तास रिकाम्या पोटाने राहणे चांगले आहे। पूर्ण पोटाने योगासन करू नये। नेक्स्ट आहे जलपान। योगासनापूर्वी आणि नंतर थोडेसे पाणी पिणे चांगले आहे, परंतु योगासन करताना पाणी पिणे टाळावे। नेक्स्ट आहे योगाच्या नियमिततेचा अभाव। योगासनाचा नियमित अभ्यास करण्यासाठी शिस्त आणि समर्पण आवश्यक आहे। नियमितपणे योग करण्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होते। योगासनाची आवश्यकता जाणून घ्या। प्रत्येक व्यक्तीची योगासनाची आवश्यकता वेगळी असू शकते। त्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आवश्यकतांना ध्यानात घेऊन योगासनाचा अभ्यास करावा। धन्यवाद।